कुणीही चिथावणीखोर वक्तव्य करू द्या, कुणालाही डाळ पाणी घालत नाही। आम्ही शांततेचा जोपर्यंत मनोजदादा आदेश देत नाही तोपर्यंत मराठा समाज हा शांततेचंच दर्शन घडवणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज नंतर जर कोणी समाज एक आणला असेल आणि नुसता समाज म्हणून नाही तर सर्व जाती धर्माच्या बांधवांना, आता तुम्ही इथं बघताय इथं पण सर्व जाती धर्माचे लोक आहे। प्रत्येक घरामधून मराठा कुटुंबातून प्रत्येकी 5 पायल्या, एक पायली म्हणजे 5 किलो असतो, म्हणजे 5 किलो गुणिले 5 म्हणजे प्रत्येकी 25 किलोच्या भाकऱ्या आणि 1 किलोमध्ये साधारण 10 भाकऱ्या होतात। तर 250 भाकऱ्या एका घरातून निघतील। असे 1,000 एक उमरे येतात, म्हणजे 1,000 उमरे आहेत गुणिले 5 तेवढं गुणाकार करून आता काय झालं, लोकांमध्ये गैरसमज असं झालेला आहे की शिष्टमंडळ आलं आणि त्याच्यामुळे पब्लिक कमी जायचं की नाही जायचं। तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना आम्ही एक आव्हान करतो की 20 तारखेला दादा 100% निघणार आहे की या भारत देशामध्ये सगळ्यात मोठी, आशिया खंडात सगळ्या जगामध्ये सगळ्यात मोठी जर सभा अनुभवासनं आली ना तर ती आंतरवाली सराटी येथे आली। म्हणजे 1,47,00,000 समाज बांधव तिथं उत्स्फूर्तपणे आले होते। ते समाजाच्या घटकाच्या फक्त 10% तिथं आले होते। आणि तुम्ही बघितलं, आता आपण आलो ना तर हे कोळगाव जे गाव आहे हे तरी रोडला आहे, आंतरवाली सराटी हे वडीगोद्रीपासून आतमध्ये होतं आणि त्या गावामध्ये एवढी 1,47,00,000 लोक येऊन, म्हणजे आदल्या दिवशी आम्ही बघितलं तर जवळजवळ 6 ते 7 लाख लोक रात्री मुक्कामी आले होते। त्यांनाही जेवणाचं व्यवस्था तिथं व्यवस्थित झाली होती। आणि जेवणाच्या बाबतीत आता शहराच्या लोकांना नाही लक्षात येणार, त्यांना एक सांगतो की गाव म्हणजे चुलबंद कार्यक्रम, जसं तुम्ही आता जुने जर लग्न बघितले ना तर चुलबंद आवतण दिल्या जात होती, म्हणजे की प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे यायचं। आणि पहिले असं काय बफे सिस्टीम किंवा वाढणारे लोक असं नाही राहत होतं, प्रत्येक घरातला एक माणूस तिथं हजर राहत होता। आणि जसं दादांनी सांगितलं की पीठ दिलं जायचं, ते पीठ देऊन तर प्रत्येक माता भगिनी ज्या आहेत त्या येणाऱ्या समाज बांधवांसाठी भाकरी वगैरे हे झालं। आणि आचारीचं जे म्हणले तर आचारी आता अख्ख्या आपल्या महाराष्ट्रातून समाज बांधव येणार आहे, तर प्रत्येक गावातले लोक स्वयंसेवक म्हणून प्रत्येक येणारा व्यक्ती जवळजवळ इथं आमचा अंदाज आहे 1 कोटी लोक म्हणजे आम्हाला अपेक्षित आहे प्रवास करतील। तर तेवढ्या लोकांचाही स्वयंपाक करण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्ती येणारा हा स्वयंसेवक बनून येणार आहे। त्याच्यामुळे इथं कोणत्याही गोष्टीची गैरसोय होणार नाही। हे आता दादांनी सगळं नियोजन तर आपल्याला सांगितलं। तर जरांगे पाटील यांनी काय निर्देश या सगळ्या मंडळींना दिलेले आहेत, तुम्हाला त्याबद्दल काही माहिती आहे? या गावाचं एक अहोभाग्य आहे की एवढा मोठा जनसमुदाय, म्हणजे दादाची ही जन्मभूमी कर्मभूमी आहे। इथं दादा बागडले खेळले असते आणि इथून पुन्हा दादा मुंबईच्या दिशेने चाललेले आहे आणि ह्या लोकांना ते अहोभाग्य, याची देही याची डोळा, यांना तो क्षण अनुभवण्याचा योग आलेला आहे। हे इतिहासात नोंद होणार ह्या कोळगावची। पुन्हा जसं आंतरवाली सराटी जगात गाजलं तर तसं मी आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना एक आवाहन करतो। आता काय झालं, लोकांमध्ये गैरसमज असं झालेला आहे की शिष्टमंडळ आलं आणि त्याच्यामुळे पब्लिक कमी जायचं की नाही जायचं। तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना आम्ही एक आवाहन करतो की 20 तारखेला दादा 100% निघणार आहे। जर 19 तारखेला संध्याकाळपर्यंत जर सरकारने काही जर ठोस दिलं, पुरावा दिला तर सांगता येत नाही, पण 20 तारखेला सर्व समाज बांधवांनी आंतरवाली सराटे येथे, संपूर्ण महाराष्ट्रातून आंतरवाली सराटे येथे यायचं आहे आणि तिथून आपली 9 वाजेला रॅली चालू होऊन इथे किती 1 किंवा 2 वाजेला संपूर्ण कोळगाव ग्रामस्थ आणि आजूबाजूची पूर्ण पंचक्रोशी आणि महाराष्ट्रातली सर्व खेड्यापाड्यातली पब्लिक ही इथे येऊन सर्व समाज बांधवांना एकमेकांचं स्वागत करणार, एकमेकांचं। प्रत्येक गावात जसं बंधूंनी सांगितलं, प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। म्हणजे आमचा छत्रपती शिवाजी महाराज नंतर जर कोणी समाज एक आणला असेल आणि नुसता समाज म्हणून नाही तर सर्व जाती धर्माच्या बांधवांना, आता तुम्ही इथं बघताय इथं पण सर्व जाती धर्माचे लोक आहे, सर्व एकमेकांचे। आणि ग्रामीण भागात जातीवाद नाही साहेब, इथं म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक, तुम्ही कुठले लग्न बघा सगळ्या याच्यात एकत्र येतात, गाव जेवण घातलं जातं आणि इथं डेगीचं आहे की नाही काय माहिती, डेगीनं स्वयंपाक केले जाते। म्हणजे आणि हे रोडवर गाव आहे, इथं जेवणाची गैरसोय होणार नाही।
आणि येणारा प्रत्येक व्यक्ती स्वयंसेवक बनून येतोय. म्हणून तुम्ही जे कचऱ्याचा प्रश्न विचारला तर प्रत्येक व्यक्ती आंतरवाली सराटी तुम्ही बघितलं तर 1,47,00,000 लोक येऊन गेल्यानंतरही लगेच त्याच्या मागे स्वयंसेवक प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या परीनं स्वच्छता करत होता. नाही, मराठा समाज हा शांतताप्रिय आहे हे तर दाखवून दिलं. आत्ता दादांनी सांगितलं की पोलिसांनी नोटीस दिल्या. तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला एक आव्हान आहे की तुम्ही आंतरवालीसारखं पुन्हा हे कृत्य इथं करू नका. आमचा समाज शांतताप्रिय, आम्ही शांततेनं येणार आहे. हा लढा शांततेचा आहे. मनोदादा शांततेत येणार आणि शांततेचंच दादा मुंबईला आमरण उपोषणाला बसणार आहे. आमचा समाज कुणीही चिथावणीखोर वक्तव्य करू द्या, कुणालाही डाळ पाणी घालत नाही. आम्ही शांततेचा जोपर्यंत मनोदादा आदेश देत नाही तोपर्यंत मराठा समाज हा शांततेचंच दर्शन घडवणार आहे. शनिवारी मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं आंतरवाली सराटीतून 9 वाजता निघालेला रॅली संपूर्ण मराठवाडा आणि बीड जिल्हा विशेष करून संपूर्ण जिल्हे जनता मराठा तरुण या रॅलीमध्ये सहभागी होईल. तो रॅली प्रथम शहागड गेवराई पाडाशिंगी मादरमय कोळगाव या ठिकाणी साधारण आम्ही अंदाज धरला की दुपारी 2-1 वाजता या ठिकाणी येईल. तर आल्याच्यानंतर प्रामुख्यानं आमच्याकडं महत्त्वाच्या 2 जिम्मेदारी आहेत. त्या म्हणजे त्यांचे जेवणाची, मराठा बांधवांना जेवणाची व्यवस्था आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था. या 2 व्यवस्थेसाठी आम्ही सध्या म्हणजे जवळपास 40 गावामध्ये आत्ता आम्ही कोळगाव आणि इतर 40 गाव आत्तापर्यंत आमच्या सोबत घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही गावनिहाय बैठकी घेतलेल्या आहेत. त्याचे संपर्क नंबर आणि प्रत्येकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की प्रत्येकानं त्यांच्या पद्धतीनं होईल ते जेवणाची व्यवस्था त्यांनी करायची आहे. तुम्ही बैठका घेतल्या, किती गावांच्या बैठका तुम्ही आतापर्यंत आमचे 25 गावं पूर्ण झालेत भेटीचे आणि संध्याकाळी उर्वरित गाव आमचे होतील. काय टार्गेट आहे, किती गावांपर्यंत तुम्ही जाणार? आमचं पूर्ण टार्गेट हे कोळगाव आणि कोळगाव परिसरातील 50 गावं आम्ही सोबत घेण्याचा पूर्ण आमचा प्रयत्न केलेला आहे आणि 100% आम्ही पोहोचणार आहे. अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे. आम्ही फेसबुकवर, व्हॉट्सअपवर आत्ताच म्हणजे जेवढे भेटी घेतले ते जे व्हिडिओ टाकले, अत्यंत आम्ही जिथं जाऊ तिथं म्हणजे स्वतःहून गाव एवढे तयार आहेत की तुम्ही इकडे फिरण्याची सुद्धा गरज नाही. आम्ही स्वतःहून आमचे टेम्पो भरून जेवण म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भात आणि भाजी भाकरी हे घेऊन यायला लोक तयार आहेत. फक्त ते सांगतात की आम्हाला तुम्ही रोडवर कुठे एक स्पॉट द्या, आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं अन्न घेऊन यायला तयार आहेत आणि आम्ही वाटप करायला सुद्धा तयार आहेत असं त्यांचं. तर काय सांगाल, त्याच पद्धतीनं हे सगळं आयोजन होतंय, त्याच धर्तीवर होत आहे. आता मुख्य कोळगावमध्ये जो सप्ताह असतो तो प्रत्येक दिवशी एक गल्लीला स्वयंपाकाचं नियोजन दिलेलं असतं. त्याच पद्धतीनं कोळगावमध्ये 7 गल्ले वाटून दिलेले आहेत, ज्या आपापल्या पद्धतीनं जेवण तयार करतील त्या दिवशी 20 तारखेला. आणि 20 तारखेला सकाळीच त्यांचा जो जेवणाचा त्यांना स्पॉट आम्ही ठरवून दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा ते स्वयंपाक रेडी करून वाटप करायला तयार करतील. याच पद्धतीने कोळगावमध्ये आम्ही नारळी सप्ताह ज्या पद्धतीने तसं केलं. मात्र इतर गावामध्ये आम्ही गल्ली वाईज केलेलं नाही, तर इतर गावामध्ये त्या पूर्ण गावाची यंत्रणा मिळून त्यांनी एक स्वयंपाक बनवून आणायचा आणि त्यांनी वाटप करायचं, अशा पद्धतीची यंत्रणा त्या ठिकाणी जेवणाचं बनवली. त्याचबरोबर मैदानाच्या बाबतीमध्ये आम्ही आतापर्यंत 6 मैदान निवडलेले आहेत. तर जो साठेवाडी फाटापासून काजळा फाट्यापर्यंतचे 6 मैदान आहेत आणि एकूण 50 एकर पूर्ण त्याची पार्किंगची व्यवस्था आम्ही केलेली आहे. तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्याच समोर जेवणाचा स्टॉल आम्ही मांडणार आहेत. तर 7 येस म्हणजे पार्किंगमध्ये वाहनं लावणार, तुम्ही जेवण करणार, पुन्हा गाडी काढणार आणि निघणार. आणि त्याच ठिकाणी जेवढे काय रोडला म्हणजे हॉटेल्स आणि जेवढे घर्स आणि जेवढे शेतकऱ्याची पाण्याची व्यवस्था आहे या पट्ट्यामध्ये प्रत्येक शेतकरी आपली पाण्याची मोटर चालू करून रोडवर त्यांचे पाण्याचे टाक्या भरून ठेवणार आहेत आणि ज्यांच्याकडे टाके म्हणजे टँकर्स आहेत ते टँकर स्वतः उभा करणार आहेत. आणि बाहेर गावून जेवढे जेवण येणार त्यांचे सुद्धा 2-2 प्रत्येकी टँकर या गावामध्ये. बाहेर गावून पहा आता 50 गावं आहेत आणि कमीत कमी 15 क्विंटल 10 क्विंटलचं जेवण प्रत्येक गावामध्ये आहे. तर 50 गुणिले 10 करा एवढं जेवण आमच्या गावामध्ये येणार आहे. ठरवलं आहे की नाही आम्ही प्रत्येक फक्त आम्ही सूचना ही केली की बाबा सुक्या भाज्या जास्तीत जास्त द्या, कारण पातळ भाज्या जर दिल्या तर ती खाताना त्यांना अडचणी होऊ शकतात, सर्व करताना प्रॉब्लेम. येस, तर सुक्या भाज्या दिल्या. मेनूमध्ये जास्त करून भात आहे, त्याच्यानंतर भाकरी इथलं मुख्य जेवणच भाकरी आहे. तर आम्ही बेसन भाकरीमध्ये सांगितलेलं की काय करा की प्रत्येक घरामधून मराठा कुटुंबातून
प्रत्येकी 5 पायल्या एक पायली म्हणजे 5 किलो असतो, म्हणजे 5 किलो गुणिले 5 म्हणजे प्रत्येकी 25 किलोच्या भाकऱ्या आणि 1 किलोमध्ये साधारण 10 भाकऱ्या होतात. तर 250 भाकऱ्या एका घरातून निघतील. असे एक उंबरे म्हणजे 1000 उंबरे आहेत गुणिले पहा, तेवढं गुणाकार करून त्या संख्येमध्ये येस 100% येणार. आणि तितकं म्हणजे नियोजन पूर्ण झालेलं आहे. फक्त सजावट राहिलेली आहे आमची, जे डेकोरेशन उद्याचं स्वागत जे येणार आहे, समजा रॅलीचं स्वागत करणे, त्याच्यासाठी ते डिजिटल फ्लेक्स आणि रस्त्याची स्वच्छता, एवढं काम आमचं सध्या बाकी राहिलेलं आहे. त्यासाठीच आम्ही म्हणजे आता हा प्रश्न होता की आमचे आता शेतकऱ्यांचं होतं की बाबा आम्ही तुम्हाला शेतं द्यायला होतं आत्ता, आणि आमच्या शेतामध्ये ठीक आहे वाहनं लावतात, नंतर वाहनं गेल्याच्या नंतर पुढं काय, तर आम्ही पूर्ण जिम्मेदारी त्याची घेतलेली की ज्यावेळेस पूर्ण वाहन निघून जातील तर प्रत्येकाचे जे बांध फुटलेले त्यांचे बांध आम्ही व्यवस्थित करून देणार आहोत. जे रस्त्याच्या कडेला उकरलेलं आहे शेती आम्ही व्यवस्थित करून देणार. स्वच्छता तर आम्ही करूनच घेणार, कारण का आम्ही इथंच असणार. कारण प्लेट्स पडतील, रिकाम्या प्लेट्स पडतील, शिवाय वेस्टेज फूड वेस्टेज झालेलं असेल ते अवतीभोवती असेल, मग ते कचरा नाही, ही पूर्ण संपूर्ण आमची गावकरी म्हणजे त्यासाठी सज्ज आहेत. स्वच्छता आम्हाला याचं फार काही वाटत नाही, कारण की कायम स्वच्छता करणे प्रत्येक गावातला तळमळीनं माणूस करतो. आता कोळगाव मधले 1000 तरुण फक्त कोळगाव मधून आहेत, आणि इतर गावातून आम्ही साधारण 40-50 तरुण येतील असं म्हणजे आम्ही धरलेलं आहे. तर 2,500 ते 3,000 तरुण आमच्या इथं तयार होतील. सेवक म्हणजे ते पूर्ण पाणी वाटणे आणि स्वयंपाक देणे, जेवण करण्यासाठी एवढ्या गोष्टी या सर्व तरुण करतील. त्याच्या आणखी काय सांगाल, आणखी काय तुमचा संदेश असणार आहे जनतेला? नाही, जनतेला हेच आहे की यापुढेही, कारण की आम्ही या तळमळीने प्रयत्न करतोय की बाबा संपूर्ण मीडियाचं लक्ष आमच्या कोळगावकडे राहणार आहे, आणि आम्ही जी यंत्रणा व्यवस्थित राबवणार आहेत हाच पुढं उपक्रम चालू राहणार आहे. त्यामुळं आम्ही कुठेही कमी पडू नये, म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत, त्यांच्या जेवणाच्या बाबतीत, त्यांच्या स्वागताच्या बाबतीत, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत. तर ही गोष्ट आम्ही प्रामुख्याने तळमळीने पाहतोय की आम्ही कुठं कमी पडू नये. आणि हेच 100% आम्ही पूर्णपणे त्याच्यामध्ये झोकून देऊन आम्ही कामं करतोय आता.